सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आलेली आहे। पौर्णिमेला सुरुवात होणार आहे 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 तर पौर्णिमा संपणार आहे 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:59 म्हणजे 6 वाजता माघ पौर्णिमा संपणार आहे। अशी एक वस्तू आहे जी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून या दिवशी ओवाळून टाकायची आहे, उतरवून टाकायची आहे। कशीही बाधा असेल, इडापिडा असेल, अकाली संकट असेल, तुमच्या मुलांवरून दूर होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। तुमच्या घरात सुद्धा सर्व काही चांगलं व्हायला लागेल। कोणती आहे बरं ती वस्तू जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप चिंता असते। मुलं लहान असो किंवा मोठी, काही वेळा मुलं लहान असतात, किरकिर करतात, नीट झोपत नाही, नीट खात पीत नाही, सारखी किरकिर रडरड। मग आईला सुद्धा कामं करता येत नाही, सारखं त्या मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, नीट खेळत सुद्धा नाही। यामुळे मुलं अंग पण धरत नाही, म्हणजे त्यांची नीट तब्येतसुद्धा सुधारत नाही, सारखे आजारी पडतात। काही वेळा मोठी मुलं असतात ती सुद्धा खूप चिडचिड करतात, किरकिर करतात, आईवडिलांच्या मनाविरुद्ध वागतात, वाईट मार्गाला सुद्धा जातात। काही वेळा मुलं हॉस्टेलवर राहतात, दुसऱ्या शहरात राहतात। प्रत्येक आईला मुलांची खूप काळजी असते। तर काय करायचं? माघ पौर्णिमेला आईने हा उपाय करायचा आहे। मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। आता पौर्णिमा सुरू होणार आहे 23 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता आणि पौर्णिमा संपणार आहे 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता। तर तुम्ही 23 तारखेला पण उपाय करू शकतात किंवा 24 तारखेला सुद्धा तुम्ही 5:30 वाजता तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी। तर देवघरात पौर्णिमेला उपाय करण्याआधी देवघरात दाराशी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती करून घ्यायची आपल्याला। आणि नंतर तुम्ही काय करायचं, तुळशीच्या कुंडीतील अगदी थोडीशी माती हातात घ्यायची आहे। अगदी थोडीशी माती हातात घेऊन मुलांवरून 3 वेळा उतरवून ओवाळून बाहेर टाकून द्या। कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या, किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकून हात धुवून घेतले तरीही चालेल। या उपायाने मुलांना लागलेली दृष्ट नजर लगेच उतरून जाते। पौर्णिमेला तुम्हाला कुंडीतील माती नसेल घ्यायची, तुम्ही जाडं मीठ आणि थोडीशी मोहरी तरी मुलांवरून उतरवून 3 वेळा उतरवून बाहेर टाकून दिली किंवा बेसिनमध्ये टाकून दिली तरीही चालेल। किंवा तुम्ही थोडासा अळणी भात करायचा, अगदी गोळाभर भात आपल्या मुलांवरून 7 वेळा ओवाळून उतरवून बाहेर कचऱ्यात टाकून दिला किंवा पक्ष्यांना टाकून दिला तरीही चालेल। यामुळे सुद्धा मुलांची किरकिर थांबून जाते। तुमच्या मुलांना खूपच दृष्ट लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, खूप चिडचिड करत असतील, खूप आजारी पडत असतील, तर काय करायचं, माघ पौर्णिमेला एक लहानसा नारळ आणा। अगदी छोटासा आणला तुम्ही 10-15 रुपयाचा तरीही चालेल। मुलांना पूर्व पश्चिम असं उभं करून घ्या आणि आईने आपल्या हाताने 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नारळ उतरवून घ्या। कुणाशी न बोलता रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकून द्या। घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्या आणि मग तुम्ही बोलू शकता। इतका साधा सोपा उपाय आहे। तुम्हाला फक्त एक नारळ आपल्या मुलांवरून उतरवून टाकायचा आहे। तुमच्या घरात कुणालाही इडापिडा बाहेरची बाधा झालेली असेल किंवा तुमच्या घरात तुम्हाला म्हणजे नकारात्मकता जाणवत असेल तर उद्याला माघ पौर्णिमेला तुमच्या घरावरून सुद्धा तुम्ही एक नारळ उतरवून बाहेर टाकून देऊ शकतात। कचऱ्यात टाकला तरीही चालेल, अगदी 4 रस्त्यावरच फेकला पाहिजे असं काही नाही। कुणाला त्रास होणार नाही आपल्यामुळे याची कृपया काळजी घ्यावी। सगळ्यांनी 4 रस्त्यावर नारळ फेकले तर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो। आपली इडापिडा आपल्याला दुसऱ्यांना द्यायची नाही, म्हणून तुम्ही तो नारळ तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवा, पतीवरून उतरवा, घरावरून उतरवा, पण तो नारळ आपल्याला कचऱ्याच्या डब्यातच टाकायचा आहे। किंवा तुम्ही एखाद्या कोपऱ्यात झाडाखाली किंवा कचऱ्याजवळ टाकून दिला तरीही चालेल। फक्त तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने टाकू नका। एक नारळ उतरवून टाका, किंवा नारळ नसेल मग काय करू बरं,
तर काय करायचा, भात शिजवून घ्या थोडासा, अळणी मुलांवरून सुद्धा तो भात एखाद्या वाटीत घ्या किंवा एखाद्या कागदात वगैरे घेतला आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या हाताचा स्पर्श झाला पाहिजे तुमच्या मुलाच्या डोक्याला पायापर्यंत. अशा पद्धतीने नीट 7 वेळा ओवाळून उतरवून तो भात पक्ष्यांना खायला टाकून द्या. तुमच्या पतीला नजर लागली असेल अशाच पद्धतीने थोडासा भात उतरवून तो पक्ष्यांना टाकून द्या. आणि घरावरून तुम्हाला उतरवायचं असेल तर मी म्हणेल 1 नारळ उतरवून घराबाहेर फेकून द्या. आणि मुलांवरून पण खूप दृष्ट लागली असेल तर 1 नारळ उद्या मुलांवरून सुद्धा उतरवून टाकायचं आहे. आणि तुमच्याकडं नारळ पण नसेल तर मग कुंडीतील तुळशीच्या कुंडीतील माती मुलांवरून 3 वेळा उतरवून बाहेर टाकून दिल्याने कशीही लागलेली दृष्ट नजर, बाहेरील नकारात्मक शक्ती असेल ती उतरून जाते आणि मुलं भरभरून प्रगती करायला लागतात. काही वेळा मुलं लहान असतील, किरकिर करतात, कशानेही दृष्ट लागलेली असते, ती दृष्ट उतरत नसेल मग काय करायचं, केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकतात. पण पौर्णिमेला केला, पौर्णिमा तिथीत, तर हा उपाय खूप प्रभावी ठरतो. तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती, आधी नमस्कार करायचा तुळशीच्या कुंडीला, तुळशी मातेला, की माता माझ्या लेकराला दृष्ट लागलेली आहे, नजरबाधा लागलेली आहे, तुझ्या आशीर्वादाने लेकरावरची दृष्ट उतरून जाऊ दे, म्हणून मी तुझ्या तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घेत आहे. आधी नमस्कार करा आणि मग ती मातीला हात लावायचा आहे. असंच लगेच घेऊ नका, आधी तुळशीला नमस्कार करा आणि मगच तुळशीतील आपल्याला माती घ्यायची आहे. माती घेऊन मुलांवरून उतरवून बाहेर टाकून द्यायची आहे. कशीही मुलांची लागलेली दृष्ट लगेच तुम्हाला फरक दिसून येईल. दर तुम्ही पौर्णिमेला हा उपाय केला तरीही खूप प्रभावी ठरतो. फक्त तुळशीच्याच कुंडीतील माती घ्यायची आहे, इतर झाडाची नाही. प्रत्येक झाडाचे वेगळे असं महत्त्व असतं. तुळशी एकमेव अशी आहे जी आपल्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण आणते, सुख शांती आणते, श्री विष्णू माता लक्ष्मींना खेचून आणते. जिथे तुळशी असते तिथे प्रत्यक्ष श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा वास राहतो. मुलं जेव्हा हॉस्टेलवरून परगावावरून घरी येतात तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्यावरून तुळशीतील थोडीशी माती उतरवून टाकून द्यावी. कधीच तुमच्या मुलांना दृष्ट, नजर, बाधा, नकारात्मकता लागणार नाही. बाकी तुम्ही कुठल्याही झाडाखालची माती घेऊ नका. माघ पौर्णिमा आहे, फक्त तुळशीच्या कुंडीतीलच आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे. माती घेण्याआधी तुळशी मातेला प्रणाम करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, देवी आईला प्रार्थना करा, माझ्या मुलांची दृष्ट काढण्यासाठी मी तुझ्या कुंडीतील थोडीशी माती घेत आहे, माझ्या मुलांची दृष्ट लगेच उतरून जाऊ दे. तर हे झालं मुलांसाठी. मुलांवरून 1 नारळ उतरवला तरीही चालेल, तुमच्याकडं नारळ नसेल थोडासा भात उतरवून टाकला तरीही चालेल, मीठ मोहरी उतरवून टाकली तरीही चालेल. आता हे काहीच नसेल तुमच्याकडं तर मी म्हणेल तुळशीच्या कुंडीतील माती घ्या आणि मुलांची दृष्ट काढा. बघा काय फरक पडतो, तुम्हीच मला सांगाल. तर दर पौर्णिमेला आपण संध्याकाळी आपल्या घरात कापूर तर जाळतोच, तुम्हाला उद्या कापूर जाळायचा आहे. तुम्ही 23 तारखेला संध्याकाळी सुद्धा कापूर जाळू शकतात किंवा 24 तारखेला संध्याकाळी सुद्धा कापूर जाळू शकतात. कारण पौर्णिमा जरी 6 वाजता संपणार आहे, ती सूर्याने पाहिलेली आहे पौर्णिमा. म्हणून सूर्योदयापासून सूर्योदयाने पाहिलेली आहे ती पौर्णिमा, म्हणून दिवस रात्र ती पौर्णिमा तिथी राहणार आहे. तुम्ही 24 तारखेला संध्याकाळी 6:30-7 वाजता आपल्या घरात कापूर जाळा आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी जाळून संपूर्ण घरात तो धूर फिरवून आणि तो आपल्या दाराशी, मुख्य दाराशी नेऊन ठेवा. धुपाचे भांडे 5-6 वड्या लागल्या तुम्हाला कापराच्या, जाळा, संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात फिरवा. यामुळे माता लक्ष्मीची, श्री हरी विष्णूंची कृपादृष्टी राहील. आणि ह्या दिवशी माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा. 1 वेळा श्री
सुक्तम, एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला बोलता येत नसेल, यूट्यूबवर ऐकलं तुम्ही तरीही चालेल, व्यंकटेश स्तोत्र एक वेळा बोला, श्री सूक्त एक वेळा बोला आणि माता लक्ष्मीचा अखंड जप करा. तुम्ही उद्या माघ पौर्णिमा आहे, रात्री बरोबर 23 तारखेला रात्री म्हणजे 24 तारखेला रात्री 12:18 चंद्राकडे टक लावून बघायचं आणि आपल्याला 12 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि कुणाशीही न बोलता तुम्ही झोपून जायचं आहे. हा उपायसुद्धा तुमचे आर्थिक प्रॉब्लेम असतील काही ते संपूर्ण नाश पावतील आणि तुम्हाला भरभरून पैशाची, लक्ष्मीची आवक वाढेल तुमच्या घरात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.